शेजारील राष्ट्रांसोबत आता शत्रुत्व नाही, अमेरिकेचे हल्ले थांबले तर आम्ही सुद्धा हल्ले थांबवू. इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याकडून शांततेचा प्रस्ताव. ची लष्करी ताकद उद्ध्वस्त, 32 युद्धनौका बुडवल्या. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा खात्मा. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, तर ट्रम्प यांच्याकडून इराणला आत्मसमर्पण करण्याचा इशारा. इराकमधील पाकिस्तानला सुद्धा इंधन दरवाढीचा फटका. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटरनं 55 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमती थेट 300 रुपयांच्या पुढे. कोणतीही बँक असो, पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. कर्जमाफीची खरंच अंमलबजावणी होणार का? संजय राऊतांचा सरकारला सवाल. तर 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, नवनाथ बन यांची टीका. प्रफुल्ल पटेल जी, तुम्ही VSR कंपनीचा मालक रोहित सिंगच्या लग्नात गेला होतात का? तिथे कोणत्या पक्षाचे नेते होते? तुम्ही स्वार्थी आहात की दादा प्रेमी? हे महाराष्ट्राला सांगा. रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल यांना पहिल्यांदाच नाव घेत थेट सवाल. दादांच्या निधनाचं गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरू आहे हे सर्वांना दिसतंय. राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीही विधानं करू नका, मंत्री गिरीश महाजनांचा रोहित पवारांवर निशाणा. अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासंदर्भात सुनेत्रा पवारांची ही पहिली प्रतिक्रिया. जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद. काही दिवसांपूर्वी VSR मालकाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अजित पवारांच्या अपघातावरून आणि त्या तपासावरून आता जय पवार काही बोलणार का, याकडे सर्वांचं लक्ष. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1700 रुपयांची वाढ. सोनं GST सह 1,66,036 रुपयांवर, तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही. जुन्नरच्या माणिकडोह निवारा केंद्रातील 20 बिबट्यांचं गुजरातच्या वनतारा केंद्रात स्थलांतर. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आता जेरबंद करण्याची ही मोहीम राबवण्यात आली होती. हैदराबादमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासमोर 126 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. गडचिरोली सीमावर्ती भागातील या माओवाद्यांवर 7 कोटींचं बक्षीस होतं. AK-47 सह मोठा शस्त्रसाठाही जप्त.